रामकृष्ण हरी. बऱ्याच जणाला सुंदर गायन करण्यासाठी आणि कप बाहेर काढण्यासाठी हा जो प्रयोग आहे लक्षात ठेवा. भरपूर कमेंट्स आलेत, सर तुम्ही अमका पदार्थ सांगितलेला कळला नाही, तमका पदार्थ सांगितलेला कळला नाही. हा प्रयोग प्रात्यक्षिकरित्या कशा पद्धतीनं करायचा हा प्रयोग मी असं सांगू नये लक्षात ठेवा. परंतु अनेक कमेंट्स आल्या आणि त्या कमेंट्सला एक सद्भावनेने उत्तर असावं म्हणून हे उत्तर देतोय. तर पहिली महत्वाची गोष्ट, यामध्ये जेवढे काही मी पदार्थ वापरलेले आहेत त्यातला एकही पदार्थ कुठलाही पदार्थ साईड इफेक्ट करत नाहीये. बरेच जण असे प्रश्न आहेत बऱ्याच जणांचे की सर पुदिना अर्क किंवा भीमसेनी कापूर हा आरोग्याला योग्य आहे का, किंवा बरेच जण म्हणतात की सर त्या तुळशीच्या पानामध्ये पारा असतो. अरे पण हे कधी केव्हा? तुळशीची पानं ज्या वेळेला तुम्ही चर्वण करून खाल ते चर्वण करताना स्लाइटली अमाऊंटला मर्क्युरी तयार होतो. मी इथं तुळशी नाही वापरायला सांगितले का, तुळशीचे आर्क ड्रॉप्स वापरायला सांगितलेत. याचा संपूर्ण प्रयोग मी दुसऱ्या चॅनलवरती बैसर हरिपाठ हरिकीर्तन या चॅनलवरती प्रयोग मी करून दाखवलेला आहे आणि तुमच्या समोर केलेल्या प्रयोगाचं लिक्विड ते मी प्राशन केलेलं आहे. तुम्हाला कुठेतरी माझ्यामध्ये थोडा तरी खोकला जाणवतोय का? कप वगैरे पूर्णतः नाहीसा करून जर असा क्लिअर जर आवाज करायचा असेल तुम्हाला, तर तुम्हाला जर कळत नसेल हा प्रयोग सुंदर गायनासाठी किंवा कप बाहेर काढण्यासाठी, आता हा प्रयोग केल्यानंतर लक्षात ठेवा तुम्हाला जुलाब लागतील, त्या जुलाबामध्ये तुमचा कप बाहेर पडेल. परंतु प्रयोग करताना अतिशय कमी प्रमाणातूनच जादा प्रमाणाकडे जायचं आहे. सुरुवातीला जादा घ्यायचं नाहीये. तुमचा कसलाही कप असू द्या, दमा असू द्या, तो जर तुम्ही हा रेग्युलरली प्रयोग केला तर तुमचा आयुष्यातून हा पूर्णपणे जे मी सांगतोय रोग ते पूर्णपणे नाहीसे होतील. इतके हे जालिम उपाय आहेत. पहा, सांगणं माझं कार्य आहे. ज्यांना खरोखरच प्रयोग हा कळत नाही त्यांनी त्या चॅनलवर जावं आणि तो पाहावा. मी प्रात्यक्षिक म्हणजे प्रयोगासह तो करून दाखवलेला आहे. ओके. रामकृष्ण हरी. विठ्ठल केशवा.